करायचं जे काय मनात असेल ते करायचं, कुणाला भ्यायचं नाही. कोण घर चालवतं का आपलं? कोल्हापूरच्या भाषेत सांगायचं म्हणजे हा वडा एकदम नाद खोळा आहे. सुरुवात खूप कष्टातून झाल्या. तसे प्रसंग भरपूर आहेत, पण मिस्टर गेल्यानंतर थोडंसं मला ऑड वाटलं. काय करायचं, कसं करायचं, ही 2 मुलं घेऊन. वडा एक नंबर आहे आणि पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली नाही, कोणी कुणाचं नसतं. आपण स्वतः कष्ट करायचं आणि खायचं, करायचं, घाबरायचं नाही, करायचं. आपण जर हिंमत हारलो तर मग काय राहिलं आयुष्यात. पण मेन म्हणजे लाजायचं नाही. लाजलं की कोणी देणार नाही आपल्याला. आजूबाजूच्या लोकांचा सपोर्ट मिळाला, पण नातेवाईकांचा कोणाचा नाही सपोर्ट मिळाला. पहिल्या दिवशी तरी काहीच झालं नव्हतं. म्हणजे 50 रुपये पण झाले नव्हते. त्यावेळेला 6 रुपये वडापाव होता, तरी पण 50 रुपये झाले नव्हते. भीती असं काय नाही, मिस्टरांच्यामुळे काय माझी भीती मोडलीच सगळी. तर एक्सपायर झाल्यानंतर मग काय मी आणि मुलगा त्यांचीच पुण्याई आणि कस्टमरची पुण्याई म्हणायची. आता कसे खायला शौकीन आहेत, त्यावेळेला तेवढं नव्हतं. इथं कसं मिळतंय, चांगला असेल का नाही, तर थोडीफार तशी यायची, पण ॲडजस्टमेंट चालायचं तसं. आता मी स्वतःच्या हिमतीवरती 2 मुलं, 1 मुलगी 1 मुलगा त्यांना सांभाळून सगळं. आता मुलगीचं लग्न केलंय. कर्ज आहे की घराचं कर्ज आहे, गाडी घेतलेली, गाडीचं 2 व्हीलर घेतलेली, 2 व्हीलरचं कर्ज आहे. भाजी वगैरे असं घरूनच आणले का तयार करून? अच्छा. गाडी कोणी लावली का? हा ना. आधी हे उघडा की. हा, म्हणजे आपण बाकीचं सगळं लावताना मग करूया. मनीषा रोकडे. कधीपासून वडापाव विकताय तुम्ही? मी 2002 पासून विकते. 2002 पासून? 2 पासून. काय काय विकताय इथं? पहिला कसं वडापाव, कांदा भजी, बटाटा भजी होती. आता फक्त हे वडापाव आणि मिरची भजी. अच्छा, दोनच आयटम. रोजची नेहमी 5:30 ला येते, पण आता गरमीच्यामुळं जरा 6 वाजता चालू करते. इथंच असते ते. पहिला गाडी छोटी होती लाकडी, मग नंतर ही आता 4-5 वर्ष झालं ही मोठी केली. सेटअप तुम्ही स्वतः असं बनवून घेतलंय का? हो, बनवून घेतलंय. हो. हो, पूर्ण सेटअप तुम्ही असं बनवून घेतलंय का? हा, हे बनवून घेतलंय. हे म्हणजे पाव वगैरे ठेवायला? हो, नाही, आता वडा असतोय, पाव इथं असतात, ते कट करून डब्यात ठेवायचं. हो. पाण्याची टाकी वगैरे काय केलंय? पाण्याची टाकी आहे आत, पण ते काय सिस्टीम केलेलं नाही. इकडे वरती ठेवली? हा, ते काय केलेलं नाही सिस्टीम. मग हे कसलं? त्यात काय वापर एवढाच करते. आता सगळ्यात प्रथम काय बनवणार आपण? वडा बनवणार आहे. चला बघूया तुमचा वडा कसा बनतोय. गायकवाड. वडापाव 25 रुपये. थोडं लागणार तेवढंच. काय रेग्युलर आयटम ना आपला? हा, सोडा आणि मीठ, बाकी काय नाही. मॅडम, कशी सुरुवात झाली मग वड्याची? सुरुवात खूप कष्टातून झाल्या. बॅटरी आहे फॅनची. स्टोरेज वगैरे होते का? हा, स्टोरेज होते, पण वापरत नाही मी. पहिला तर काय नव्हतं इथं, फक्त वडापाव 6 रुपये होता, त्यावेळेला चालू केलेला. म्हणजे गणपतीच्या वेळेला चालू केलेला आहे. मिस्टर आणि मी होते. मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर मग काय मी आणि मुलगा करते. हो, नाही, अगोदर नाही, ते रिक्षा काढत होते. माझं डोक्यात काहीतरी करायचं म्हणून हे आलं. त्यांचा बऱ्याच दिवसापासून स्टॉल आहे, त्यामुळे त्यांना अनुभव चांगला आहे. वडापाव 25, भजीपाव 25, दोन्ही सेम आहे. त्यामुळे गर्दी इतकी असते की आम्हाला अर्धा तास थांबलं तरी वडा म्हणा किंवा भजी म्हणा पाहिजे असेल तर मिळण्याची
होण्याची शक्यता दाट. इतकी गर्दी असते रोज. आता झालं की 21 वर्ष चालू असणार आहे. कोणत्या साली चालू केलं होतं मग? 2002ला. म्हणजे 2च्या एंडला सप्टेंबरला चालू केलेलं. म्हणजे आता ही त्यांची पुण्याई आहे. हो, त्यांचीच पुण्याई आणि कस्टमरची पुण्याई म्हणायची. त्यांनी साथ दिली म्हणून आपण हे करतोय. पहिला म्हणजे एवढं, आता कसे खायला शौकीन आहेत, त्यावेळेला तेवढं नव्हतं. इथं कसं मिळतंय, चांगलं असेल का नाही असं विचार करायचेत ना. विचार केल्यानंतर ती असं जबरदस्ती ना खायचे. मग एकदा असं सवय झाली, म्हणजे कसं माहिती झालं ना इथं चांगलं मिळतंय. मग तसं जसं जसं तुमच्याकडून तिसऱ्याकडून असं माहिती होत 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 सगळं हे झालं. कसा धंदा किती केला, बिझनेस किती झाला होता? पहिल्या दिवशी तरी काहीच झालं नव्हतं. म्हणजे 50 रुपये पण झाले नव्हते. त्यावेळेला 6 रुपये वडापाव होता, तरी पण 50 रुपये झाले नव्हते. म्हणजे असं करत करत 2-3 वर्ष तरी जम बसवायला लागलं. ते केलेलं मात्र व्हायचं, म्हणजे दुकानचं उधारी राहायची. तरी त्यातनं आम्ही दोघांनी केलं. हो, रिक्षा चालवत होते. आणि हे कसं संध्याकाळीच करायचं ना आम्ही. दिवसभर रिक्षा, मग थोडं रिक्षा इथं जरा लक्ष द्यायचे, असं करा. संध्याकाळी वडापाव. सर काय बोलणार यांच्या वड्याबद्दल? टेस्ट खूप छान आहे. नेहमी खातोय मी. छान असते टेस्ट एकदम. मॅडम तुम्ही काय बोलणार? टेस्ट खूप छान आहे. कायम खातो. त्यांनी सांगितलं मला का त्यांचे मिस्टर आधी होते, ते एक्सपायर झाले आणि ते स्वतः एक महिला असून म्हणजे बिझनेस चालवत आहेत. तुम्ही पण एक महिला आहे. एका महिलेनं चालवणं हे खूप मोठं कामच आहे. त्यामुळे खूप छान वाटतं. आता हा कोल्हापुरी वडाच बनवता ना तुम्ही? हो बॉम्बे हो, वडा नाही? बॉम्बे वडा नाही. घर खर्च त्यावेळेला रिक्षाचं होतंच ना थोडंफार. म्हणायचे नको करायला, होत नाही काय. मग मी त्यांना म्हणलं, पहिल्यांदा केलं म्हटल्यानंतर लगेच काय होत नाही. आपली चव, आपलं हे माहिती पाहिजे सगळ्यांना. ते करत करत असं मग ते केलं. अडचण थोडीफार तशी यायची, पण ॲडजस्टमेंट चालायचं तसं. मग घर वगैरे काय स्वतःचं वगैरे? घर स्वतःचं आहे, पण आता नाही आहे. ते नंदुबाईंनी घेतलेलं आहे. अच्छा, घर पण मग रेंटवर राहत होते आम्ही. आधी रेंटवर नव्हते का? आधी नव्हते. 1-2 वर्ष लग्न झाल्यानंतर 2-3 वर्ष घरी राहिले. तिथून मग रेंटवर राहायला लागले. म्हणजे सासू सासऱ्यांचं घर होतं? हो, सासू सासऱ्यांचं घर होतं. मग ते काय झालं मग त्या घराचं? ते घराचं आहे घर, पण ते कसं जरा प्रॉब्लेम आहे. म्हणजे नातेवाईकांनी घेतलंय. आम्ही तर कायम वडा खायला येतोय आणि घरी पण नेहमी माझा भाऊ 4-5 वडा नेतोय पार्सलमध्ये. फॅमिलीजनी खूप वडा आवडते इथला आणि इथंच येतो आम्ही कायम खायला पण, घरी पार्सलला पण. खूप टेस्ट आणि छान, अति सुंदर बनवतात. काय ज्यांचं आहे ते त्यांनी घेतलं. बरोबर आहे ना, आपलं आहे ते आपण करायचं. मग आता सध्या मग रेंटनी राहताय तुम्ही? सध्या आता तसं रेंटनी राहते. मी घेतलंय आता, म्हणजे मिस्टर असताना मी फ्लॅट घेतलेला. मग तो फ्लॅट थोडा प्रॉब्लेम यायला लागला म्हणून मी विकला. दुसरीकडे घेतले. मग ते आता लांब पडायला लागले ना, रो हाऊस घेतलाय. मग आता तो भाड्यानं दिलाय आणि इथं भाड्यानं राहते. ॲडजस्ट केलंय. हे कसं लांबून यायचं म्हटल्यानंतर वेळ लागतो ना सगळं. मालक एक्सपायर झाल्यानंतर मग कसे काय प्रसंग आले? आहे आता भरपूर प्रसंग आहे. आजूबाजूंच्या लोकांचा सपोर्ट मिळाला, पण नातेवाईकांचा कोणाचा नाही सपोर्ट मिळाला. तशी मी काय तेवढं हे पण करून घेतलं नाही. मी स्वतःच्या हिमतीवरती 2 मुलं, 1 मुलगी 1 मुलगा, त्यांना सांभाळून सगळं. आता मुलगीचं लग्न केलंय. हा मुलगा. आहे ना? त्याचं काय नाव आहे मावशी? यश रोकडे. यश. ओके. हॅलो यश. त्याचं काय हाफ फ्राय करून ठेवले का? हा, हे जास्त बसत नाही ना एकदम. मग तसं एका कढईमध्ये किती बनतात ते? तसे 40 बसतात. 40 बसतात. थोडे काढून ठेवायचे त्यातले, आणि थोडे हे करून ठेवायचे असे. मग ते सगळे एकदम 40 असे बसतात. थोडे पीठ वगैरे सगळं वेगळं आहे, म्हणजे काय मार्केटमधलं आहे का कसं? नाही, ते आपल्याला हे करतात घरगुती, म्हणजे देतात. ते सगळ्या हॉटेलला त्यांचं असते. ते पहिल्यापासूनच आम्ही विकतचं घेते.
म्हणजे डाळ वगैरे वेगळी सगळं वेगळं असतं. हां त्यांचं त्यांनी बनवूनच देतात. ते ते. ब्रँड आहे हां. म्हणजे आणि तेल वगैरे काय कसं यूज करता तुम्ही? तेल सरकी तेल आहे. ओके. सरकी तेल कसं म्हणजे चांगलं असतं ते, म्हणजे घसाला वगैरे हे होत नाही. अच्छा. आणि वड्याबरोबर काय देता आता? वडाबरोबर चटणी हां. आणि पाव, तळलेली मिरची, एवढं एवढं सगळं येतंय ना? हो. आणि काय प्राइस असते तुमच्या वड्याची? वडा फक्त 22 रुपये आहे हां. आणि वडापाव 25. कर्ज आहे की घराचं कर्ज आहे, गाडी घेतलेली, गाडीचं 2 व्हीलर घेतलेली, 2 व्हीलरचं कर्ज आहे. आता ते कसं घरचं आता ह्याच्यातूनच सगळं हे करते. आणि मुली वगैरे किती म्हटले तुम्ही? मुलगी एक आहे, मोठी मुलगी आहे. आता तिचं 2-3 महिने झालं लग्न झालंय. ते पण याच्या वडापाववरच केला ना? हो, ह्याच्यावरतीच केलं. यांचाच आशीर्वाद, सगळ्यांचा आशीर्वाद मला. आणि यश काय करतोय तुमचा मुलगा? यश आता शिकतोय, तो इंजिनिअरिंगला आहे. अच्छा. तो शिकत शिकत अच्छा. मदत करायला येतोय. सगळ्यांना टायमिंग माहीत आहे. आणि कसं सगळं एकतर स्वभावामुळे पण चांगलं आपल्याला हे होतंय. तुमचे एक्सपायर झाले, आता एवढं समाजामध्ये वावरायचं, बिझनेस करायचं, काय असं काय म्हणजे भीती वगैरे वाटली नाही का? काय भीती असं काय नाही, मिस्टरांच्यामुळं काय माझी भीती मोडलीच सगळी त्यांच्यामुळं. आता काय नाही वाटत, आता सगळी काय आपलीच आहेत, भ्यायचं कशाला. आपण व्यवस्थित असलं म्हणजे वास. हो, लोकांनी पण चांगली मदत केली आहे, ती आपलीच बनायची. आता तुमच्यासारखे बरेच लेडीज आहे, अविवाहित आहे, विवाहित आहे, किंवा असं काही प्रॉब्लेम झालाय, बरेच काय पण ते विचार करतात का काहीतरी करू, आज करू, उद्या करू, हे करू. त्यांच्यासाठी करायचं, जे काय मनात असेल ते करायचं. कुणाला भ्यायचं नाही. कोण घर चालवतं का आपलं? का आपल्या घरात काही नसलं तर हे घे बाई आणि तू घर चालव तुझं म्हणून देतं का आपल्याला? कोणी देत नाही. कोणी कुणाचं नसतं. आपण स्वतः कष्ट करायचं आणि खायचं. बघा, काय सांगणार त्या महिलांसाठी जे असं घाबरट स्वभाव असतं किंवा काय करायची इच्छा असते पण करत नाही, काय सांगणार? करायचं, घाबरायचं नाही, करायचं. आपण जर हिंमत हारलो तर मग काय राहिलं आयुष्यात? आपण हिंमत हारायची नाही. आपल्याला कोण नाही असं समजा नाही आहे, ती सगळी आपलीच आहे. लोक कोण नसतात. आपण चांगलं बोलायचं, गोड बोलायचं, गोड बोलून सगळ्यांना आपलं करून घ्यायचं. एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काय नाही. तर घाबरायचं नाही. बघा, त्यांनी पण काहीही येऊ दे, त्यांना कुठलीही गोष्ट, कुठलाही व्यवसाय करायचा असला तर त्यांनी बिनधास्तपणे करायचं. मेन म्हणजे लाजायचं नाही. लाजलं की कोणी देणार नाही आपल्याला. सगळ्यात मेन म्हणजे हा हे आहे मुद्दा. असा कोणता प्रसंग जो एकदम भयान मेमोरेबल आहे, आठवतो असं? तसे प्रसंग भरपूर आहेत, पण मिस्टर गेल्यानंतर थोडंसं मला ऑड वाटलं. काय करायचं, कसं करायचं? ही 2 मुलं घेऊन लहान आहे. त्यावेळेला मुलं कशी लहानच होतीत ना. मुलगी 10वीला फक्त होती तेव्हा, हा लहान. म्हणजे कसं एवढं पेलायचं कसं असतं? पुरुषबळ हे लागतंच, स्त्रीला हे पुरुषबळ लागतंच. त्यामुळे मला थोडंफार हे वाटलं, पण काय नाही, सगळ्यांनी थोडा सपोर्ट केला. काय नाही, असू दे, होतंय चांगलं. उलट हा व्यवसाय चांगला आहे, चांगलं करायला लागलाय तुम्ही. म्हणजे सगळ्यांनी पण सहकार्य केलं मला. असं काय म्हणजे त्या ह्याच्यात काय मी एवढं हे केलं नाही. म्हणजे सगळ्या प्रसंगाला तोंड देत आले आहे. आता चांगलं आहे, सगळ्यांच्या आशीर्वादानं सगळं चांगलं आहे. पावलं असं कट करावं लागतं का? हां, इकडे काय म्हणता या कोल्हापूरला त्या पावला? ब्रेड ना? हां, आणि अजून एक दुसरं काहीतरी नाव मराठीत ना त्याला? पेटी पाव. पेटी पाव. त्याचं स्लाइस करणार सगळ्यांचे का हे करणार स्लाइस? ह्याच्यानंतर करणार. थोडे झाले का लगेच तिथे? व्हायचेत अजून. याला किती वेळ जातो फ्राय व्हायला? ह्याला एक 10 मिनटं लागतात. 10 मिनिटं. तोपर्यंत याची तयारी करायची. हो, मिरची तळायला घ्यायची.
एक 5 मिनिट 25 रुपये. काय वाटतं आई एवढी मेहनत करते वगैरे काय बोलणार? तो एक अभिमान आहे मला कष्ट करते. म्हणजे पप्पा वारले तेव्हा किती वय होतं तरी? वडील एक्सपायर झाले तेव्हा मी एक 10-12 वर्षाचा होतो. त्यानंतर लहान होतो. तुला एवढं काही समजत पण नसेल आहे ना? नाही समजत. म्हणजे ह्याच्यानंतर एक 10 मिनिटं. सगळं शिक्षण ह्याच्यावरतीच की ह्याच्यावरतीच कष्ट करून. वडिलांचं अजून काय आठवत नाही, त्याला लहानच होता ना, एवढं काय आठवत. इथून पुढे हेच मोठं करायचं. नाश्ता सेंटर मोठा करायचा. दिवसा सकाळी उठल्यापासून घरातलं थोडं आवरायचं, मार्केट वगैरे. आता हा जातो मार्केटला आणाय, जास्त काय आणायचं असलं तर मग मी जाते बरोबर. ते बटाटे वगैरे काय मग फोन केला की रिक्षातून आणून टाकतात. बाकीचं मग घरचं थोडं हे थोडं असं करत करत थोडीने मी तयारी करायची. मग 3:30 वाजल्यापासून मग ह्याची तयारी भाजीला आणि ते सुरुवात करायची. कसं ऍडजस्ट करता हो? म्हणजे घरचं काम मुलं वगैरे घरचं स्वयंपाक वगैरे म्हणजे संसार म्हणल्यावर ॲडजस्ट करायला पाहिजे, नाही जरी झालं तरी करायलाच पाहिजे. कारण इथं ठीक आहे रोज तो वडे खाऊ शकत नाही घरी. नाही आम्ही तर खात नाही. कसं मॅनेज कसं करतात? घरचं काम एक महिला बाहेर मार्केट दुकान हो सगळं त्यातूनच करायचं. आता जे आहे ह्याच्यावर तर आमचं मेन आहे, ते तर करायला पाहिजे. सकाळी किती वाजता कामाला लागतं? सकाळी 7:30 वाजल्यापासून चालू असते रुटीन घरचं महिलांचं. काय हां रात्री किती वाजेपर्यंत? रात्री असते की 9ला हे संपते सगळं. तिथून पुढं बाकीचा आवरस्तोपर्यंत 10:30 वाजता घरी जायला. घरी जाऊन परत जेवण वगैरे झोपायला 12 हां 12 वाजता दिवस दिवस सगळा जातो. ऍक्च्युअली ही जी मेहनत आहे तुमची हो त्यामुळे हे वडापाव एवढं फेमस झालं. हां मेहनत आहे भरपूर. थोडंसं मी मिरची तळणार आहे. हो खाणार आहेस? तुझे किती आहेत? कोल्हापूर वड्याची साईज मोठी असते. हो मोठी असते. किती ग्रामचा असेल एक वडा हा? काय माहिती आता, तरी 200 असेल की हा? तेवढा. 200-250 ग्रामचा असणारच तो हा. हो आमचा मुंबई वडा खूप बारीक येतो. हो लहान असतो ना तो. खूप लहान असतो. खाणार आहे का परसा खायला द्यायला लागला. भजी सोड ना. हा खाणार आहे. त्याचा कट का लावता रे या तिकडं? खाण्याला सोपं होते ते अच्छा आणि गरम ती वाफ निघते आतनं. त्याच्यामुळं कट लावता. हा तुझं काय? चटणी कसली यश? खोबऱ्याची. खोबऱ्याची चटणी. होय चालेल. आता 2 दे. तिकडं त्यात 62 घे. घ्या घ्या.
आता काय बनवणार? आता मिरची भजी आणि परत वडाच. अच्छा, पहिला आता मिरची भजी. हो, थोडी जास्त नाही, किती 7:30 नंतर मिरची भजीला जास्त आहे. अच्छा, आता फक्त वडा तेवढा. वडा. कोणाला पाहिजे असेल तर तेवढीच सोडायची. सोडणार आहे. वडा लाव. वडा सोड. हे फ्राय झाले का? नाही अजून, ह्याच्यात वडा सोडणार होते. अच्छा, हाफ फ्राय केले. हो, ओके. मिरची भजी कितीला देता तुम्ही? सेम रेट 25 रुपये. 25. फक्त भजी 22. हां, पाव घेतला की 25. अच्छा. आणि किती पीस येतात त्याच्यात मिरची? 4 पीस येतात. 4 पीस आणि 2 ब्रेड. हा वडा अतिशय सुंदर, टेस्टी आणि मिरची भजी अतिशय सुंदर आहे. कारण ऑर्डर मिळत नाही, बरीच लोक परत जातात. कारण मी स्वतः बघतो, मी कायम रोज येणारा मेंबर आहे या ठिकाणी. तर बरीच कस्टमर्स परत जातात. जे रोजची यांची चांगली क्वालिटी असल्यामुळं मागणी चांगली आहे. चला मॅडम, थँक्यू. तयार झाले ना? हो, तयार. जरा बुट्टी. समोर जरा चटणी. चटणी पाहिजे तेवढी देता. हां, एक पाव दे. 50 झाले. खावा की. खाऊन. हा, प्लेट ठेवायला येतं त्या वेळेला द्या. राजारामपुरी 10वी गल्ली मेन रोडला. अच्छा. त्याला काय एसटी कॅन्टीन वगैरे काय म्हणताय ना? हा एरिया कोणता आहे? नाही, राजारामपुरी मेन रोड. राजारामपुरीच का? अच्छा. आणि तुमचा टायमिंग काय असतो इथं? 6 ते 9 पर्यंत असते. 6 ते 9 डेली ना? ओके. वडा किती मोठा आहे यांचा कोल्हापूरचा, आणि असा पाव सोबत यांनी चटणी वगैरे दिलेली आहे. वड्याची साईज बघा किती मोठी आहे. सगळीकडचं हे करतो, ऑल इंडिया, आणि बाहेर पण जातो. जे वडापावमध्ये पुरुषांची स्पेशालिटी होती, हां, ती तिने हे केलेली आहे. व्यवस्थित चालू आहे काम त्यांचं. आठवड्यातून किमान 3-4 दिवस आम्ही खातोय आम्ही. अच्छा, म्हणजे तो पार्सल घेतलाय का? आठवड्यातून 3-4 वेळ राहील मी.